मोजोर नगरसेवक रमेश म्हात्रेचा जेलमधला मुक्काम वाढला. जामीन देण्यात मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. जामिनावरील पुढची सुनावणी 6 ऑगस्टला. भोंदू खरातचा ताबा शिर्डी पोलिसांकडे. समता पतसंस्थेतील बनावट खाती प्रकरण शनिवारी भोंदू खरातला न्यायालयात हजर करणार. विजय चौधरी कथित ऑडिओ क्लिप प्रकरण स्वीय सहाय्यक यश टिपरे पुण्यातून ताब्यात. म्हाडा कॉलनी परिसरात मोठमोठे खड्डे. शिवडीतील टीबी रुग्णालयाजवळील रस्त्याची चाळण. खड्डेमुक्त मुंबईचं आश्वासन हवेत, नागरिकांची खंत. खडकवासला धरणातून सुमारे 22,000 क्युसेक विसर्ग. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली. मुठा नदीनं धारण केलं रौद्र रूप. पुण्याच्या एकता नगरमध्ये शिरलं पाणी. अग्निशमन दलाकडून मदत कार्य सुरू. वृद्ध व्यक्ती आणि 22 दिवसाच्या बाळाला वाचवलं. धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार. शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर. शहरात सखल भागात साचलं पाणी. महाराष्ट्रात पावसाची संततधार. मराठवाड्यात सुद्धा बरसतोय वरुणराजा. अनेक नद्यांची पात्र रुंदावली. वसमत कुरुंदा हिंगोली राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद. कयाधू नदीच्या पुलावरून वाहतंय पाणी. महापुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. डहाणूमध्ये पावसामुळे साकव गेला वाहून. रुग्णालयामध्ये रुग्णाला नेताना हाल. पालघर जिल्ह्यातील डोंगरीपाडा इथली घटना. आष्टीच्या भाजप कार्यकर्त्याचा मुजोरपणा. कर्जमाफीच्या मुद्द्यावर वाद. सरकारी बँक मॅनेजरच्या कानशिलात लगावली. खड्ड्यांमुळे होत असलेल्या मृत्यूंमुळे नाशिककर संतापले. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून महाजन भुजबळ आमने सामने. रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि नर्सेसचा हलगर्जीपणा. जन्माला आलेलं बाळ हातातून सटकलं. नवजात बालक जमिनीवर पडून गंभीर जखमी. इयत्ता 3रीतल्या मुलाला मुख्याध्यापक चावला. अहिल्यानगरच्या संतप्त पालकांकडून तक्रार. दुरुस्ती करू नका सांगूनही ऐकलं नाही. दुर्घटना झाली. 10 जणांचा जीव गेला. पत्नीनं प्रियकरासह पतीची केली हत्या. वाशिममधला धक्कादायक प्रकार. चंद्रकांत पाटील यांना नोबेल पुरस्कार द्या. चंद्रकांत पाटील यांच्यावर संजय राऊत यांची टीका. दगडांवरील हातांचे ठसे आधारशी लिंक. पाटील यांचं वक्तव्य. एसटीची तुटलेली काच आणि भर पावसात वायपर बंद. प्रवाशांचा जीव टांगणीला. मालेगाव पंढरपूर बसमधली घटना. तुकाराम मुंढेंच्या विभागाचा न्यायालय प्रशासनाला दणका. मुंबई उच्च न्यायालयाच्या उपहारगृहाचा परवाना निलंबित. मुंबई महापालिकेच्या शाळेच्या मध्यान्ह भोजनामध्ये जेवणात सापडली काच. पेडणेकरांनी खिचडी खाऊन केली तक्रार. दंगलखोर आमच्या पालकांचा जीवच घेणार होते. जखमी दिल्ली पोलिसांच्या मुलांची वेदना उघड. नवी दिल्लीत झाली पीडितांची पत्रकार परिषद. जेनझीच्या बेताल वागण्याला जेनझीमधूनच विरोध. रत्नागिरीत निघाला राष्ट्र रक्षण मोर्चा. हजारोंनी रस्त्यावर उतरून केला बेताल तरुणाईचा विरोध. निकृष्ट कामामुळे रस्ता खचला. स्कूल बस चिखलात रुतून बसली. येवल्यातील बदापूर ब्राह्मणगाव रस्त्याची दुरवस्था. कल्याणमधल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे. कल्याण डोंबिवली मनपा विरोधात काँग्रेस आक्रमक. खड्ड्यांमध्ये माती टाकून लावली कमळाची फुलं. महाराष्ट्रात गावोगावी मैताची विटंबना. स्मशानभूमी नसल्यानं पावसात होत आहेत अंत्यसंस्कार.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला तिसरं सुवर्ण पदक. पॅरा 100 मीटर शर्यतीमध्ये दिलीप गावित प्रथम, मोहम्मद बासिलनं पटकावलं रौप्य पदक.